नमस्कार, मी कोमल माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर संक्रांतीच्या रात्रीच आमची बोरनांची तयारी सुरू झाली होती डेकोरेशन करण्यासाठी। पिहूचे बाबा आणि पिहू दोघं जणांचं मिळून डेकोरेशन सुरू होतं, पतंग कटिंग करत होते ते। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे खूप छान अगदी घरगुती सोप्या पद्धतीने जमेल असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे। कार्डशीट पेपरचे आम्ही छोटे छोटे पतंग यामध्ये लावलेले आहेत। येवल्याशा पावलांनी जी घरदार सजवी, लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्धी रुजवी, अशा परिचयाने प्रत्येक घरात व्हावे, जिच्या येण्याने आयुष्य अगदी सुंदर होऊन जावे। तर माझ्यासुद्धा परिचय माझ्या घरातल्या लक्ष्मीचे पिहूचे मी बोरनान करायचे ठरवले होते। तर बोरनांसाठी आजूबाजूची छोटी मोठी मुलं बोलवली होती, त्याचबरोबर औक्षण करण्यासाठी शेजारच्या काकू वगैरे सगळ्यांना मी बोलवलं होतं। संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी गर्दी नसतो आणि तो बोरनांसाठी योग्य असतो, परंतु रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केले तरी चालते। ॲक्च्युली हा लहान मुलांचा एक प्रकारचा कौतुक सोहळाच असतो। यात हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवून औक्षण केले जाते। त्याचबरोबर बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, रेवड्या, बिस्किटे एकत्र करून डोक्यावरून टाकले जातात। याच्या पाठीमागची एक गोष्ट आहे की करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार सर्वात आधी बाळकृष्णावर पडू नयेत यासाठी बाळकृष्णाचे बोरनान केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली। तेव्हापासून बोरनान हे आजपर्यंत रुजू आहे। लहान मुलं ही जणू कृष्णाचं स्वरूप असतात। त्या वाईट विचारांची दृष्टी पडू नये, वाईट विचार मनात येऊ नये त्यासाठी हे बोरनान केले जाते। शास्त्राप्रमाणे या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा मुलांवर होऊ नये म्हणून बोरनान केले जाते। यात बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, रेवड्या, बिस्किटं वेचून खाण्याची संधी खेळाच्या माध्यमातून का होईना पण मुलांना मिळते आणि त्यामुळे त्यांचे शरीर अगदी सुदृढ होते। हा एक प्रकारचा शिशुसंस्कारच आहे। यासाठी स्पेशल असा मुहूर्त बघण्याची काही आवश्यकता नसते। पिहूचे बोरनान सुद्धा अगदी छान पद्धतीनं पार पडले। पिहूने सुद्धा खूप छान एन्जॉय केला यामध्ये।